हाय गाइस, वेलकम बॅक टू द न्यू व्लॉग. आज चाललोय कॉलेजला. सकाळ सकाळ नाही पण दुपार चाललोय कॉलेजला. सकाळी जाऊन आलतो एकदा. आपला याचा विषय झालता कशात काय विषय झालता, हां युनिफॉर्मचा. त्यामुळे मी काय युनिफॉर्म घातलेला नाही. बाकी सगळ्यांनी युनिफॉर्म घातलाय. माझा युनिफॉर्म जरा खराब झालाय. तो टाकलाय वॉशिंगला. वॉशिंगला टाकलंय तर वॉशिंग करून नाही का. ती नाही चावी गाडी. दुसऱ्याच गाडीला दुसरी चावी लावायला लागली. बरोबर एवढं झालं काय. चाललंय मग कॉलेजला. काय विषय ना, आज गड्डी वेगळी. आज ही गड्डी, कारण ती गड्डी गेल्या वर्षी घेऊन गेलाय. त्याला जायचं होतं इथं कुठतरी मित्राकडे गेलाय. चालतंय, जातो कॉलेजला. मॅमचा आत्ताच फोन आला. तिने एक कमिटी येणार आहे, त्यासाठी डिपार्टमेंटचा काहीतरी विषय, त्या डिपार्टमेंटचा लॅबचं काहीतरी इंट्रोडक्शन काहीतरी सांगायचं आहे. ते आपल्याला सांगितलं सांगायला मॅम. असा विषय आहे. आता कसं दिसतंय असं दिसायला पाहिजे. कसं इकडून ऊन आहे ना, असं इकडून असं त्यामुळे चांगलं दिसतंय. इकडून असं मागून ऊन आहे, त्यामुळे काय खराब दिसतंय. जाऊ दे, आता जातो. गाइस अरे गाइस, शो चल ऊपर जाना है. गाइस शॉपिंग करायला गेलतो. कोण गेलतो माहिती का? आम्ही तिघं गेलतो. शॉपिंग आहे. आम्ही तिघं गेलतो शॉपिंग करायला. काही विषय नाही. पॅन्ट आपल्याला लावायची होती. एक पॅन्ट आणायला गेलतो. नुसतं काय घ्यायची इच्छा नव्हती, पण टाईम पण नव्हता. आपल्याला जायचं आता मेगडीला, त्यामुळे आलो जस्ट तिथल्या तिथे पॅन्ट घेऊन. अरे तुला कळतं का नाही? आता मेगडीला दाखवतो तुम्हाला. असली पॅन्ट घेतली. थांबा मला दाखवतो. एकच मिनिट थांबा. पॅन्ट घेतली तुम्हाला उद्या घालून दाखवतो. डायरेक्ट उद्या सकाळी. चालते, बाय. सिटीन चौकात आलोय, पण सिटीन चौकात चहा प्यायला काही विषय नाही. क्रीम रोल पण घेतलाय. नाव काय रे? माने अमृतुल्य. माने ना, माने अमृतुल्य. ते उलट झालंय तिथं, पण माने अमृतुल्य ना नाव आहे. असा विषय, माने अमृतुल्य. चहा पितो, तुम्हाला रिव्ह्यू देतो कसा काय विषय चहाचा. क्रीम रोल सोबत तर बरं लागतंय, मस्त लागतं. मग चहा पिऊन सांगतो. बाय गाईज. आलोय रूमवर. मॅगडीला पण गेलतो मगाशी. जाऊन आलोय. तुम्हाला काय तिकडलं दाखवलंच नाही काय केलं काय नाही. डायरेक्ट इकडं आलो. आज आता मंडेमुळे जरा रश कमीच होता, पण सेलवरती काय त्याचा फरक पडला नाही. कारण की दिवसभर आज नाही का असं क्राऊड सगळं डिस्ट्रीब्यूट झालं होतं सकाळपासून संध्याकाळपर्यंत. नाही तर रोज कसं असतं किंवा विकेंडला कसं असतं, सॅटर्डे संडेलाच दिवसभर काहीच क्राऊड नसतं. संध्याकाळी 8 ते 10 किंवा 7 ते 10 जास्त क्राऊड, एकदम पीक. तेवढंच सेल जास्त होतं. आता कसं वीकचे जे 5 दिवस असतात तेव्हा क्राऊड असा डिस्ट्रीब्यूट होऊन येतो. सकाळ थोडा, परत दुपारी थोडा, परत संध्याकाळी 7 वाजता थोडा, परत 9-10 वाजता थोडा असं करत इन्क्रीज होतं. बरं तिथलं झालं विषय. तुम्हाला त्या हो चहा प्यायला गेलो त्या मानेच ना माने अमृतुल्यला गेलतो आज चहा प्यायला. केस कशी जाऊ दे, आता झोपायचं काही विषय नाही. केस नीट करून पण काय फायदा नाही. तिकडे गेलतो माने अमृतुल्यला. मी ओमकार पाटील तिकडे बी गेलतो. ती तुम्हाला तिथला रिव्ह्यू द्यायचा राहिला. त्याचा ॲड्रेस पण असा आहे. त्याचा असा आहे सिटीन चौकातच आहे बरोबर. माने अमृतुल्य. तिथला चहा घेतला. चहाचाच टायमिंग होता. 4:30-5 वाजलेल्या. चहा घेतला. आपलं ही खाल्लं
त्याच्यासोबत क्रीम रोल, ओमकारनं खाल्लं बिस्किट, वाटलं काहीच खाल्लं नाही. नाही का आपल्याला तिन्ही पण रिव्ह्यू लागतात. नुसता चहा कसं लागतो, बिस्किटसोबत कसं लागतो, क्रीम रोलसोबत कसं काय लागतं. त्यामुळे आम्ही कसं तिन्ही पण ट्राय करतो तुम्हाला बेस्ट रिव्ह्यू देण्यासाठी, तुमच्यासाठी फक्त, बाकी काही विषय नाही. मग आम्ही खाल्लं, ट्राय केलं, मस्त होता चहा. आम्ही तुम्हाला व्हिडिओ दाखवले, त्या व्हिडिओत तुम्हाला बघितलं असेल की त्या चहामध्ये त्यांना प्रीमिक्स टाकलं नव्हतं, स्वतः हाताने चहा करत होते. ते कशात चहा करत होते, ह्याचा आपला दूध घेऊन त्यात आलं ही ते टाकून त्यात एक्स्ट्रा ॲड करत होते, चहा पावडर वगैरे ही ती गोष्टी सगळ्या, आणि चहा तयार करत होते. प्रीमिक्सचा चहा नव्हता, त्यामुळे आपल्याला तसले तर चहा आपल्याला लय आवडतात तयार केलेले. प्रीमिक्सची चहा आपल्याला आवडत नाहीत. काय ती आयतं तयार आणायचं नाही, आयतं तयार करायचं, काय त्यात स्किल्स नाहीत. पण जी नाही का स्वतःहून तयार करतात त्या स्किल्स असतात, त्याचं किती टायमिंग ठेवायचं, कसा कलर आणायचं, काय करायचं, ते सगळं करणाऱ्यावर डिपेंड असतं. असं असतं. बाकी प्रीमिक्समध्ये काय, ज्याने प्रीमिक्स तयार केले त्यासाठी सल्यूट, रिस्पेक्ट, की नाही का त्याने प्रीमिक्स तयार केलं, त्याने एवढं डोकं चालवलं, एवढा बिझनेस एवढा मोठा केला. चहाचा बिझनेस काय छोटा नाही, हे नाही म्हणलं तरी कोट्याच्या घरात आहे, कोट्यापेक्षा पार आहे. असे छोटी छोटी चहाची दुकानं किती कमावतात. मोठ्या फ्रँचायझी आपले येवले बिवले तसले फ्रँचायझी, प्रेमात चहा ही ते, त्यांचा जर विषय लांबच राहिला. पण आपलं रेग्युलरची जी चहावाले असतात छोटी मोठी, ते दिवसाला 10-20 हजारचं गल्लं आहेत त्यांचं. म्हणजे दिवसाचं 10-20 हजार रुपये टर्नओव्हर, नाही म्हणजे महिन्याचे 6-7 लाख रुपये ते असंच करावं फिरतात त्यांचं. त्या एखाद्या IT कंपनीचं पॅकेज पण तेवढं नाही चांगलं आहे, जेवढं भारी या चहावाली कमवायला लागलेत. पण आपण काय, चहावाली कमवतात म्हणजे सगळीच कमवतात असं नाही, म्हणून प्रत्येकाने चहाचं दुकान करायचं असं नाही. मोठी चहावाली बुडली पण, MBA चायवाला फ्रँचायझी आता बंद करायला लागल्या. प्रीमियम चहा विकत होता, जाऊ दे, त्या बंद पडल्याचं वाईट काय सांगायचं नाही, चांगलं सांगायचं. तुम्हाला टाकायचं असलं टाका, काय विषय नाही, एखाद्या कॉलेजच्या ऑफिसच्या त्याच्या बाहेर. पण की असं काहीतरी करू नका की ज्याच्यानी नाही का सगळीच करतात मग आपण करायचं. मध्ये ट्रेंड आला होता कपड्याच्या दुकानांचा, एक टाकतं आहे किती एकान दिल्यात 250 शाखा दिल्यात, एकान दिल्यात 150 शाखा, एकान दिल्यात 300 शाखा. ह्यातल्या 300पैकी तर काय 150 अशाच बंद पडलेल्या, 50ला गिरायकच नाही. एक मोजून मापून 70-80 ते 100 शाखा असतात ज्या मेन सिटीत असतात आणि चांगल्या चालतात त्यांना. म्हणजे त्या शाखांना एक नाही नावाचं गरज नसते कुणाच्याच, बिना नावाची पण त्या शाखा चालतात. मग ती चहाची असो, हॉटेलचा असो, कपड्याचा असो, कशाची बी असो, काही दुकानं मनाने चालतात त्यांच्या मालाच्या ह्याच्यावर, क्वालिटीच्या ह्याच्यावर. तिथं नाव जरी बदललं तरी काही कुणाला फरक पडत नाही. नाहीतर कसं की आमचं नाव असले तुमच्या मनाने विकलं जाणार, ते एक फॅक्टर असतो. पण तो फॅक्टर सगळीकडे चालत नाही, कळलं का. आणि काही वेळेस असं पण होतं, तुम्ही खूप क्वालिटी देता, सगळं करता, तुमची 100% तुम्ही देता, पण त्या प्रोडक्टची मार्केटिंगच होऊ शकत नाही. आता मार्केटिंगच होत नाही तर करायचं काय. त्याच्यामुळं पण ती प्रोडक्ट अंडर रेटेड राहतं. ते कस्टमर पण पोचलंच नाही तर विकणार काय. कस्टमरला पोचलं पाहिजे ती, आणि त्याच्याबरोबर कस्टमरला पोचणं पण तितकंच महत्त्वाचं आहे, त्याच्याबरोबर प्रोडक्टचं क्वालिटी असणं पण तितकंच महत्त्वाचं आहे. त्यात नुसतं कस्टमरला पोचते मग कस्टमर म्हणते तुमचं खराब आहे, ह्या म्हणलं असं कुठं असतं. प्रोडक्ट चांगलं पण पाहिजे आणि मार्केटिंग पण झालं पाहिजे, त्याचबरोबर सगळ्यांना आवडलं पाहिजे. आणि चांगलं पाहिजे म्हणजे नुसतं टेस्टला नाही, त्याचं प्रेझेंटेशन म्हणजे त्याचं रॅपर, त्याचा कव्हर, त्याचे डिझाईन, त्याच्या सगळ्या गोष्टी सुद्धा ॲट्रॅक्टिव्ह पाहिजे. त्याचा कलर, ती पहिल्यांदा सगळ्यात माणूस प्रोडक्ट घेताना 3 गोष्टीचा विचार करतो. डोळ्याला कसं दिसतं आहे, सगळ्यात पहिल्यांदा तो डोळ्याला कसं दिसतं आहे, चांगलं दिसतं आहे. दुसरं येतं नाक, त्याचा स्मेल कसा आहे. तिसरं येते मग जीभ, टेस्ट कशी. आधी ह्याला पास करावं लागतं, मग ह्याला पास करावं लागतं, आणि ह्याला. आणि सगळ्यात आधी जर ह्याला पास केलेलं असलं की कोणी जर सांगितलेलं असलं की चांगलं लागतं आहे, तर मग तर काय विषयच नको, मग हिथनं डायरेक्ट इथे येतं, ही शॉर्टकट आहे. असं जाऊ द्या, आजच्या पुरतं एवढंच नॉलेज बास, एवढंच ज्ञान बास. बदलले होचाल म्हणता एखाद दिवशी लय झाले, त्यामुळं आपलं आता कमी. बाकीचं काय असेल ते उद्या सांगेल, वेगळ्या गोष्टीचं वेगळं काहीतरी चालते. त्या माने अमृतुल्ल्याला जर जायचं असेल तर जावं, काहीच विषय नाही. मी देणार त्याला 5पैकी 4.5 स्टार, कारण चहा चांगला होता. क्रीम रोल तिथला खराब होता, मला आवडला नाही, पण चहा तरी चांगलाच होता. ओमकारला पण आवडला बिस्किट आणि चहा.
मस्त होता. त्याला तर काय चहाच लागतो फक्त. आवडलं नाही आवडलाच प्रश्न नसतो. चहा असलं की सगळं आवडतं. चालते, बाय. भेटू आपण थेट उद्याच्या नवीन व्लॉगमध्ये. आत्ता मी म्हणतो तुम्हाला बाय आणि झोपतो गप. चालते, गुड नाईट. लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. मी काय सारखं सारखं तुम्हाला सांगत नाही, पण मला सांगावं पण लागतं, कारण व्ह्यूज तर येतात, व्ह्यूअर्स तर असतात, पण ते सबस्क्राईब करत नाहीत. त्यामुळं मला मोटिवेशन भेटत नाही. तुम्ही मला जर सबस्क्राईब केलं तर मला नवीन व्हिडिओज घेऊन यायला, नवीन कंटेंट घेऊन यायला अजूनच मोटिवेशन भेटेल, अजूनच मजा येईल. काहीच विषय नाही. त्यामुळे मला सबस्क्राईब नक्की करा. लाईक करायला विसरू नका. कमेंट करून सांगा कसा वाटला आजचा व्लॉग. चालते.